नमस्कार, श्री स्वामी समर्थ. खरं तर खूप वर्षानंतरची प्रतीक्षा पूर्ण झाली अशी म्हणावी लागेल. कारण आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो, ते म्हणजे आमच्या अभिदादाच्या लग्नाची. आणि ते केव्हा ठरेल आणि आम्हाला सजायला नटायला कधी मिळेल. आणि खरोखर ती प्रतीक्षा लवकरच पूर्ण होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. खरं सांगायचं झालं तर दादासाठी एक स्थळ आलं होतं. दादा म्हणजे आमचा अभिदादा, जो माझ्या मामांचा मुलगा आहे. आणि त्यासाठी आम्ही फर्स्ट टाईम गेलो आणि त्यांनी लगेचच होकार देऊन एक्सेप्टसुद्धा केलं. त्यामुळे आम्ही सगळे आनंदी होतो. आणि यावेळेस होणार होती बैठकीमध्ये लग्न कुठे, काय, कसं करायचं हे सगळं ठरणार होतं. त्यामुळे आम्ही पुन्हा मुलीच्या घरी गेलो. आणि खरोखर हे क्षण खूप आनंदाचे देऊन जाणारे असतात आणि सुखाचेसुद्धा. कारण घरामध्ये कधीतरी वर्षातनं आपली जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा हे सोहळे ठरतात. त्याचप्रमाणे अभिदादाचं आमच्या एज्युकेशन झाल्यानंतर लगेचच लग्नाचा विचार प्रत्येक आईवडील पॅरेंट्स म्हणून त्यांची जबाबदारी असते. आणि मामांनी लगेचच स्थळ पाहायला सुरुवात केली आणि त्यांना हवी अशी साजिरी आणि गोजिरी अभिदादाला नवरीसुद्धा मिळाली. आणि त्याला ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या त्याच्या पूर्ण झाल्या असं आम्हाला त्याच्या चेहऱ्याकडे बघून नक्कीच वाटलं. कारण त्याला अगदीच गुणवान, छान आणि सोज्वल, एज्युकेटेड अशी मुलगी हवी होती. आणि त्याची स्वप्न नक्कीच पूर्ण झाली असं आम्हाला त्याच्या चेहऱ्याकडे बघून नक्कीच कुठेतरी वाटलं. आणि खरोखर मनासारखा जोडीदार जेव्हा मिळतो ना, तेव्हा आयुष्यातली सगळी सुखं आपोआपच आपल्याला मिळून जातात असं कुठेतरी वाटलं. म्हणूनच आईबाबांचं ऐकूनच नेहमी आपण जेव्हा समोर येणारी व्यक्ती ॲक्सेप्ट करतो तर आईबाबासुद्धा खुश असतात. आणि आमचे मामासुद्धा आणि मामीसुद्धा खूप खुश होत्या. कारण मनासारखी मुलगी आणि हवी तशी फॅमिली त्यांना मिळाली. आणि त्यामुळे सुंदर असं बर्फी भरवून, तिची ओटी भरून आम्ही तिथून निघालो. आणि ते क्षण खूप आनंद देऊन जाणारे असतात. अशा प्रकारे आमच्या अभिदादाचं लग्न ठरलं. पुढचे व्लॉग नक्कीच कंटिन्यू करणार आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय बाय.